महाराष्ट्रात जनतेने भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपला कौल दिला. परंतु भाजप कार्यकर्त्यांना गेल्या काही दिवसांपासून एक प्रश्न पडलाय. महायुतीचं सरकार चालवणं हे फक्त सीएम म्हणून फडणवीस यांचीच जबाबदारी आहे का? हा प्रश्न पडण्यामागचं कारण जेव्हा विरोधक सरकारवर टीका करताना राज्याचे प्रमुख फडणवीस यांना टार्गेट करतात, तेव्हा इतर दोन साथीदार त्यावर काहीही व्यक्त होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा मुद्दा घेऊया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही जरांगेंच्या टार्गेटवर होते देवेंद्र फडणवीस. आता ते का होते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यावेळी राज्य सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण देऊ केलं. स्वतः एकनाथ शिंदे जरांगेंना ज्यूस पाजायला गेले, परंतु सरकार बदललं आणि मनोज जरांगेंना पुन्हा एकदा काम मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करायचं. आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात फडणवीसांवर टीका करताना जरांगे आणि समर्थकांनी पातळी ओलांडली. जरांगे समर्थकांनी मुंबईत उच्छाद मांडला. महायुतीचे दोन्ही शिलेदार गप्प राहिले. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना झालेल्या त्रासाची मोठ्या मनाने माफी मागितली. आज निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा शिंदेचे गल्लीतले नेतेही भाजपवर तोंडसुख घेतात, तेव्हा कार्यकर्त्याच्या मनात एकच प्रश्न येतो: सरकार चालवणं ही फक्त फडणवीसांचीच जबाबदारी आहे का?